पक्षांची एक वेगवेगळी रणनीती आहे त्या निवडणुकीला घेऊन. म्हणजे काय रणनीती असू शकेल, भाजपची असू दे, काँग्रेसची असू दे किंवा ती एकनाथ शिंदे गटाची शिवसेना असू दे, काय रणनीती घेऊन ते समोर येतील असं वाटतं? महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याचा आलेला जो काही निकाल आहे त्याचा एक प्रचंड मोठा दबाव या निवडणुकींवरती आहे. बोरामी मतदारसंघ हे वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता हे बालेकिल्ला त्यांच्या हातातून जात आहे असं चित्र दिसते. तुम्हाला काय वाटतं? गेल्या अनेक वर्षापासून बोरामणी जिल्हा परिषद गटांवरती काँग्रेसची एखादी सत्ता राहिलेली आहे. काँग्रेसचं खूप आणि बीजेपीचा वाढलेला हा प्रभावच काँग्रेसच्या उमेदवारांना थोडासा डोकेदुखी ठरतो की बाबा काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या विकासाच्या गोष्टी आहेतच नाही असं म्हणता येणार नाही, कारण ज्यातलं काँग्रेसचं नेतृत्व होतं ते दिशाहीन झालं. स्थानिक नेतृत्व कुठेतरी कमी पडलं असं जाणवतं. स्थानिक नेतृत्वच या ठिकाणी काँग्रेसचं कोण आहे हे दिसून येत नाही. बाबा उमाकांत राठोड हा एक वेगळा हाडाचा कार्यकर्ता होता काँग्रेस पक्ष. उमाकांत राठोड नंतर काँग्रेस पक्षाला तशा पद्धतीचं नेतृत्वच भेटलं नाही, त्यामुळे काँग्रेस पक्ष भेटलं नाही की प्रयत्न केले गेले नाही. सचिन कल्याण शेट्टी आणि भाजप हे दोन्ही एकत्र समजताय का वेगवेगळे समजताय? तो बोरामणी मतदारसंघ ज्यावेळेस आपण घेतलं जातो, 14 गावांचा पाणी प्रश्न नेहमी समोर येतो. न्याय देण्यासाठी म्हणून भाजपही आणि काँग्रेस या दोघांनी प्रयत्न केलेला नाही. भाजपच्या याच्यामध्ये रस्सीकेस सुरू आहे की तिकीट झाले की भाजपकडून उभं राहिले तर आपण निवडून येऊ शकतो. आपल्याला सध्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचं जे काही महत्व आहे ते कुठंच अधोरेखित होत नाही. निवडणुकीचा महासंग्राम विशेष मुलाखत आज सायंकाळी 6 वाजता.